सकल हिंदू समाजाच्या अस्मिता, सुरक्षा व्यवस्था आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर कोल्हापुरात हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीनं आमरण उपोषण सुरू करण्यात आलं। कोल्हापुरातील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी चौकात सुनील सामंत, राजेंद्र तोरसकर, संदीप सासने हे हिंदू बांधव आमरण उपोषणासाठी बसले। या आंदोलनाच्या निमित्तानं शासनाला मस्जिदवरील अनधिकृत भोंगे हटवावे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न प्रदान करावा, बांगलादेशी घुसखोरी थांबवावी, गोरक्षक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी अशा 31 ठोस मागण्या लेखी स्वरूपात सादर करण्यात आल्या। या मागण्या मान्य होईपर्यंत हे आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला। हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीनं आज या ठिकाणी आपण आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। आम्ही तिघेजण या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे गो हत्या बंदी हा जो कायदा आहे हा कडक कायदा केला गेला पाहिजे। त्याचप्रमाणे मशिदीवरची भोंगे हे न्यायालयाने आदेश देऊन सुद्धा काढले जात नाहीत। त्यासाठी अनेक ह्यासह अशा 31 मागण्या, प्रमुख मागण्या ज्या जाचक आहेत त्या मागण्या आपण या ठिकाणी मंजूर करण्यासाठी आणि केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला जाग आणण्यासाठी आजपासून आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। हे उपोषण तोपर्यंत जोपर्यंत चालू राहणार आहे जोपर्यंत या मागण्या केल्या जाणार नाहीत। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।